जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र असं असलं तरी जळगावच्या अंमळनेर परिसरामधील म्हसले गावाच्या जवळच असलेल्या लोणे शिवारामध्ये जर बघितलं तर काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आणि या शेतकऱ्याने जर बघतोय तर या लोणे शिवारातील शेतकऱ्याने तब्बल 15 दिवस आधी ठिबक सिंचनच्या माध्यमातून या ठिकाणी कपाशीची तब्बल 4 एकर या शेतामध्ये लागवड केली. मात्र असं असलं तरी काल रात्री या ठिकाणी लोणे शिवारात धो पाऊस बरसला आणि ही जी कपाशी आहे ही कपाशी आता पाण्याखाली गेलेली आहे. ही कपाशीवरील पाणीच या ठिकाणी कमी होत नसल्याने तब्बल 20 तास उलटून गेले तरी देखील या ठिकाणी ही पाणी कमी होत नाहीये. त्याच्यामुळे आता ही जी कपाशीचं पीक आहे हे कुठेतरी खराब होताना दिसून येत आहे. दुसरीकडे आज सकाळी या ठिकाणी हा जो शेतकरी आहे आपल्या शेतामधील तण काढण्याच्या कामासाठी मजूर देखील या ठिकाणी आणणार होता. मात्र असं असलं तरी या ठिकाणचं पाणीच ओसरत नसल्यामुळे आता या 4 एकर शेतामध्ये कुठेतरी पाणी साचल्यामुळे कपाशी पिकाचा मोठा फटका या पिकांना या साचलेल्या पाण्यामुळे बसणार आहे. या संपूर्ण बाबत बोलण्यासाठी या शेतातील शेतकरी आहेत. तर काय सांगाल, कधी पाणी आलं आणि तुम्ही ही लागवड कधी केलेली? ही लागवड आम्ही मे महिन्यात केली, म्हणजे 27-28 तारखेला. आता बऱ्याच दिवसापासून आम्ही पाऊसची वाट बघत होतो. आता पाऊस आला, म्हणजे पाऊसच पहिले आला नाही, आता आला तर असा आला ना तर म्हणजे शेतातच जायला जागा नाही आणि पुरा कापूसची पुरी घाण करून टाकली आणि ते कापूस तर येणारच नाही. मजुराची काय परिस्थिती? मजूर तर शेतात आता मजुरीतून परत गेले ना घरी. त्या पाणी जायला आपल्याला जायला रस्ताच नाही आहे ना. वाटत अजून पुढे पाहून तुम्ही पाहा लागलं तर पाणी किती येते. तुम्ही कोणाकडे तक्रार केली होती? नाही, तक्रार वगैरे काही केली नाही. आज म्हणजे रात्री झाला आणि काही कोणी आलंच नाही पंचनामा वगैरे करायला. काय अपेक्षा आहे? यायला पाहिजे बघ, पंचनामा वगैरे करायला पाहिजे काहीतरी. किती दिवस आधी लावलेली कपाशी तर असं समजा तुम्ही 1 महिना झालाय कापूस लावायला. त्याची मटेरियल वगैरे बिवारा संपूर्ण खर्चाचा जरी हिशोब केला तर भरपूर खर्च लागलाय. किती लागला? कमीत कमी असं पकडा तुम्ही 15 ते 15,000 पर्यंत एक बिघ्याला खर्च लागलाय. कमीत कमी 15,000 तरी कमीत कमी लागला. निश्चित असतं आपण बघितल्या या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की गेल्या 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आता काल रात्री या ठिकाणी धो पाऊस बरसला आणि अंमळनेरच्या या म्हसले परिसरातील लोणी शिवारामध्ये या ठिकाणी कपाशीच्या या 4 एकर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. मजूर देखील आज शेतामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर बांधावरूनच या ठिकाणी मजुरांना घरी परतावं लागलं. याचं कारण म्हणजे शेतामध्ये गुडघाभर इतकं साचलेलं पाणी आणि होणारं पिकांचं नुकसान. या ठिकाणी कुठलाच अधिकारी कर्मचारी पंचनामा करण्यासाठी देखील या ठिकाणी अद्याप शेतकऱ्याच्या बांधावर आलेला नाही. मात्र असं असलं तरी अनेक तालुक्यांमध्ये, जळगावच्या काही तालुक्यांमध्ये पाणी या ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मात्र अनेक तालुक्यांमध्ये धो बरसणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक आता नास्तनाबूत होतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.